शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा, ए जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नका. तू सहस्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटिसी, तारे देवा ब्राह्मणाविषयी काय हाय लागली तुसी, गाढ निद्रा एधवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ असे बसू नका, आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशीला वाचून अवघी कृत्य हाय तशीन, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन. गजानन माया अघटित, कोण जाणे तिज प्रत, महाराजांचा एक भक्त, पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करीवारी, समर्थाविषयी प्रेमभारी, हमेशा त्याचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई, एक ठाकरीन होती पाही, निष्ठा तिची एकाही ठिकाणाशी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा लंबाचा बाजार, भरून भोंदी नारी नर हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, काकी तू नाही केला सद्गुरा तो आपणाते. गजाननाच्या वाऱ्याकरीसी, सद्गुरु त्याला मानेसी, परी त्याने सांग तुसी, मंत्रकाने कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण, शेगावचा गजानन वेडापिसा साच असे. तुझा ताप बरा झाला म्हणून तो मानसी त्याला, या काकताली याला बळी पुंडलिका पडू नको. गिन गिन गणात हे भजन, पिशापरी आचरण, कोणाचेही खाई जाणं ऐसामुळे भ्रष्टतो. म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्यासे आपण दोघे करू गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजनगावी असे जाणं, ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्यशास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही, चल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषण देक चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसी बोलता जाणं, अंजन गावाला लागून चाले तो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्त निजला, तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का, गुरु कराया ते नेका त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित, त्यांचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रांत, तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होतीसाचे, नाही दंबाचाराचे, तो पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझं कारण, गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय हाय असं, ती मी आज पूर्वी नखास, ऐसे ऐकता पुंडलिकास आनंदाती जाहला. पाहू लागला निरखून, स्वप्नी त्या पुरुषा लागून, तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पा. पुंडलिक म्हणे, गुरुराया, पादुका द्याया मला सदया, नित्य पूजा करावया, यावेळी आणखी आसनसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर, ह्या मी दिदल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्ने पुंडलिक उठून बसला, तो चाली तयाला, साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर, नाही पत्ता पादुकांचा. उरगळा काही होईना, संशय मनीचा जाईना, म्हणे स्वामींच्या भाषणा बाटणं लागला आजवरी. स्वप्ने येऊन दर्शन त्याने दिले मज कारण, कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्ने कथन केले. तैसे सौदा 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोले साक्षात्कारी, त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे म्हण हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याच मनी
त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशा असं. ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी. तो इतकाचा आली घरी भागे ठाकरेन बोलावण्या. अंजनगावी चाल आता मोक्ष करू करण्याकरिता. दिसू लागला हाय रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागावाई मी काही येत नाही. मर्जी असल्याचं तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला. तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते एकता भागावाई अंजनगावास गेली पायी. आता मुंडगावाचे ठाई काय झालते ऐका. झामसिंग राजपूत गेला होता शेगावात. दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्याप्रत निघाला तेही बाळाभाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी द्याया देई त्याच्यापासी. समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगात बोलला देखा. भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास या द्या नेऊन करायसे पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता झाला. झामसिंगाला मुंडगावात तो पुंडलिका भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशलवृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावासी काही दिला का तुम्हापासी. हे ऐकता झामसिंगासी मद आश्चर्य वाटले. सवय घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खुदून विचारू लागला तू ऐसे का विचारिले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथलिसाची. ती एकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुंडगावात त्यांच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाणं. मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांची. पहा श्रोते खरे संत सांभाळते आपले भक्त. 8 मार्गाने किंचित जाऊन देते तयाला. निज भक्ताचे मनोरथ समर्थ कसे पूर्वितात. ते येईल ध्यानात या कथेचा ऐकता. एक मानधन ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार. मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती. म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्रे होत जाण. गोपाळ त्र्यंबक म्हणून लवंकुशा सारिके. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊस व्यवहार बोलती. तो हैदराबादेप्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी. राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवंच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव स्वामींचे. तो सुटी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी. जाऊन शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करुण्या सर्वसाचे. परी कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काहीतरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीचा दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी. जिचे नाव आहे आणि स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे म्हणी आपण करावी मेजवानी. आपुल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ते ज्वारीची कांदा भाजी आंबाड्याची. ऊन पिटले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजाईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली. मुखस्थिती म्ला न झाली तुमची कशाने हे वेळा. भाऊ वदे दिनवाने काय तुला सांगू वहिनी. माझे जे का आले म्हणे विचारतेही वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण. म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पा एक वार. तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी ततकांता माये खरी. मानिले पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत. ते ऐकून भाऊ असला नानीप्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करुणसाचे आहेत मला न्यावयाचे. त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते एकता बोले नानी दिराप्रती हास्यवदने. यासाठीच काव म्हणी संचित तुम्ही बैसलात.
सांगा आहे काय कारणे मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या गेयी उणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पायी, ती लागली लवलाई आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळब, ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराचे. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण, लोणी ठेविले माकून प्रत्येका त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे मम नानी बोलता, भाऊ निघाला तत्वता, पुसून ये आपल्या ताता, येता झाला स्टेशनासी. तो गाडी 12ची निघून या गेडीसाची, त्याने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड झाला त्याचा, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज काहो केला अवेर माझ्या एकाली. मी मुळीचं ही नदीन, कुठून घडावे मला पुण्य, आम्हा कावया कारण लाभ केवी माणसाचा. अक्षम्य अशी कोणती चुकी झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमोती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय ए दुर्दैवा, तो माझा साधीला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. मी माझी शिदोरी अशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवासा. गुरुराया कृपारासी नका उपेक्षू लेकरासी, ही शिदोरी शेवण्याची यावे साधून सत्वर. थोर आपला अधिकार क्षणात पहा केदार, मग या येथवर काऊ अनुमान करीतसा. मी नाज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाका मारितो, म्हणून हा न होतो अपमान तुमचा अंतिचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवर आपले भोजन होईल असे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बसला उपोषित, चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिच्या गाडीने. कवर गेला दर्शना तई तो योगी राणा, न करिता भोजना बसला होता आसने. नैवेद्याचे येतोनात ताटे होती मठात, पक्वान्नाने परिलुप्त ती वनावे कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी स्पर्श केला, वरच्या वळी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे करा ग्रहण, गेला 1 वाजून, आपुलेनं झाला जेवण, प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्यांची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती, म्हणून मी बोललो. ते महाराज म्हणते थांब जरा, आग्रह नको करूस खरा, आज भोजन 4 प्रहरा माझे होणार हाय रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जीवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला, तो इतक्यात भाऊ आला, समता पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी, बाळके दृष्टी पाहावी, झाले असे पाहातेवी भाऊ कवरा कारणे. समतासी नमस्कार केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडून कर, वाट पाहता आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन, बरेच दिलेचं आमंत्रण एका वेळ जेवण्याची. तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो अन तुझी शेदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली 12ची. कौरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ, काय आणले आहेस पाहू समर्थांशी जीवावया. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी, कौराने ठेवल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण, एकीची तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटेली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समर्था, कळली स्वामींची योग्यता, खरेच भक्त वत्सलते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत, सोडून पक्वांना प्रत विदुराच्या उलग्यावरी. तैसेच तेथे आज झाले आमचे पक्वान नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कौराचे स्वामींचे. भाऊने घेतला सनद प्रसाद शेगावाला, सद्भाव येथे उदेला तेने तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवरासी, जा आता अकोल्यासी, पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया, या दुसरे मागाव्या मी न आलो हे ठाया. आपुले दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला, समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षित कधीही. शेगावीचा राहणारा तुकाराम शेगोकार,
एक होता भाविक नर कृषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करून शेतांतरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिन्म द्यावी भरोनी घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा तो ना कोणा सोडित असे. जे जे असेल दैवात ते ते सोडते घडून येतं. एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या, तो एका आला शिकारी बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारे छरे घालून बंदुकीत. ती प्रभातची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला, तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला शिकाराच्या दृष्टीचं. त्याची शिकार करण्यावली शिकाराने आपुली, नेम धरून झाडिली खांद्यावरी बंदूक. त्या योगे ससा मेला एक छरा लागला, त्या तुकाराम मायाला कानामागे अवचित. छरा मोठा जोरदार मस्तके शिरला खेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी. काही केल्या निघेना छरा तो डॉक्टरांना, होऊ लागल यातना तुकारामासी अतिशय. मस्तके दुःखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित, नवस सायास केले बहुत परिगुण येईना. ऐशा अवस्थेत यावे त्याने मठात, एके दिवशी तो समर्थांचा एक भक्त ऐसा बोलला तयेला. डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परेला, नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्याची झाल्यास चुकेला तुझा त्रास, झाडीत जा आसपास या मठाचा नित्य तू. तेव्हा सेवा हे घडेल पुण्य तेही लाभेल, कृपा झाल्या उशील त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या पित्यावरी दांभिकतेने हेना करी, शुद्ध भाव अंतरी सर्वकार धरावा. ते तुकारामसी मानवले, झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आशापरी. ऐशी 14 वर्षे झाली तुकाराम सेवा भली, तही गोष्ट घडून आली अशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छरा पडला गळून, जैसे कांती भोकरातून दविता सुटे अंठोळी. तैसे साच येथे झाले छरा पडला थांबले, दुखाळ्याचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रचिती विन कवनाची परमातीनं निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भविका प्रत भव सिंधू माझारे. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्री हरी हरार्पणमस्तु. इति षोडशोध्याय समाप्तः. पुढील भागात